अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्यांची आता खैर नाही, कारण महाराष्ट्र सरकारने यावर जालीम उपाय शोधलाय। पश्चिम बंगालमध्ये ममतांनी राबवलेल्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे बांगलादेशींचे लोंढेच्या लोंढे भारतात घुसले आहेत। महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी यांनी वस्त्या केल्या आहेत। बंगालमधून मिळालेल्या राजाश्रयामुळे यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड सारखे महत्त्वाची कागदपत्र काढली आहेत। तसेच पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्यातील भाषा साधर्म्यामुळे अवैध बांगलादेशींना शोधून काढणे तपास यंत्रणांना कठीण झालं आहे। गेल्या एका वर्षामध्ये हायेस्ट नंबर बांगलादेशी या मुंबईत शोधून काढले आहेत, ते डिपोर्ट केलेले आहेत। तरीही देवाभाऊंच्या नेतृत्वात अवैध बांगलादेशींना शोधून काढून त्यांना डिपोर्ट करण्याची मोठी व्यापक मोहीम राबवली जात आहे। या मोहिमेला आता AI ची साथ लाभणार आहे। IITच्या मदतीने एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं टूल तयार करतोय की त्याचा उपयोग करून बांगलादेशी आयडेंटिफाय करणं सोपं होईल। महाराष्ट्र सरकार IIT बॉम्बेच्या सहकार्यानं एक भाषा आधारित पडताळणी AI टूल विकसित करत आहे, जे राज्यातील संशयित बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्यांना ओळखण्यास मदत करण्यासाठी बोलण्याची पद्धत, स्वर आणि भाषेचा वापर याचं सखोल विश्लेषण करेल आणि त्यावरून पोलीस यंत्रणांना अवैध बांगलादेशी शोधण्यास मोलाची मदत मिळेल। देवाभाऊ सरकारनं मुंबईसह महाराष्ट्राला अवैध बांगलादेशी मुक्त करण्याचा विडा उचललाय आणि देवाभाऊंचा शब्द म्हणजे तो खरा होणारच।